उद्या ना आपले मम्मी पप्पा येतील पॅरेंट्स गाईसला पोहोचलो आम्ही. गाई डायरेक्ट लाईट गेले इकडं डायरेक्ट थिएटर मध्ये. स्वीट है सालों से साथ में है सबको. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून. 12 वाजून गेले, 12:30 झाले. सो गाईज गुड आफ्टरनून गाईज. आता चालू आहे जियाला घ्यायला स्कूलला. आणि गाईज तुम्हाला एक सांगायचं आहे मला की मी उद्या म्हणजे उद्या सॅटर्डे आहे. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे आपले देवाच्या पंढरपूरची वारी ही चालत असते कुठून ना कुठून, म्हणजे असं आळंदी झाली मग असं. सो उद्यापासनं ते म्हणजे मी 8 दिवस पप्पांसोबत, पप्पा आणि मम्मी कसं बायवॉक चालतात ना पंढरपूरच्या वारीत. आणि आपली बस कशी बसची सेवा असते. सो बसमध्ये बसून मी चाललोय. पप्पा बोलतात चल, बोलतात की जाम भारी असते वारी, असं तसं तुला पण भारी वाटेल बोलते. तेव्हा बघ देवाने तुला बोलवलं असं तसं. आता काय आता मी हेच धरून चाललोय गाईस की पप्पा बोलतात हे, पण माझा देवच बोलतोय मला की तू ये म्हणून. आता टाइम आहे तर ये असं. सो माझा विचार झालाय की जायचंय म्हणून. सो आता पॅकिंग वगैरे तर संध्याकाळीच करतो मी. आणि मग उद्या आम्ही बघू किती वाजता निघायचं का माहित नाही मला. मग पप्पांना विचारावं लागेल सकाळी किंवा मग काय संध्याकाळी कसं काय निघायचे. सो 8 दिवसाचा प्रवास आहे आमचा. आणि 8 दिवस लगातार पप्पा मला बोललेत की तू लगातार ब्लॉग घे बोलते. 8 दिवस सगळ्या पब्लिकला, आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना दाखव की आपली वारीचे महत्व, वारी कशी असते, मग माणसं किती असतात, परत आपल्या काय बोलतात जेवणाची सोय, जेवणाची व्यवस्था वगैरे कसं काय, सगळ्या गोष्टी कशा सगळ्या आपल्या पब्लिकला दाखव. म्हणजे त्यांना पण समजलं पाहिजे की वारीचं महत्व किती आहे. सो आता काय, आता मी डोक्यात हे ठेवलंय की माझ्या देवाने मला बोलवले गाईस. सो वो बोलते ना कि भगवान के मर्जी से ही हम लोग भगवान के दरबार में आ सकते हैं. सो आता तेच झाले गाईस. सो मी ठरवले गाईस की जायचंय म्हणून. पप्पा मला बोलवते बघ तुझ्यावर आहे, तुला येत असेल तर ये, तू येत असेल तर ये, नाही तर मग बघ कसं काय. पण मी नाही बोललो, मी देवाला तर नाही बोलू शकत नाही. सो जाऊया आपण. सो उद्या जाऊ आम्ही. आता जाम पाऊस लागले गाईस भाई. जिया आणि क्रिशाला घ्यायला जायचे. क्रिशा पण आज गाईस. सो दोघांना घेऊ आपण. क्या रे, क्या हुआ, खोकला हो गया क्या? नाही इथून गाडीला जागा असतात ना ठेवल्या यांनी. बघा चिखल यार इथं भाई. टाकू चल गाडी जाऊ दे. सो गाइस मेरे लिए तो बहुत खुशी का दिन रहेंगे क्योंकि मेरे भगवान ने मुझे बुलाया है उसके दरबार में. और मैं ऐसा ही थोड़ी भगवान को अभी मैं पहली बात तर मी देवाला नाही बोलू शकत नाही. गाडी कशी पास आहे. यार गाईस बस मध्ये गाड्या लावून, बसच्या मध्ये रोडच्या मध्ये गाड्या लावून ठेवतात बस. कशाला मॅगी नसतं खायची. मामा मला घ्यायला आलाय स्कूल मध्ये. कलरची चॉकलेट मी नाही आणलेले. रेनबो कलरचे
बघ बाबू किती पाऊस आलाय. उद्या ना आपले मम्मी पप्पा येतील पॅरेंट पप्पाला घेऊन येणार. एकच कोणाला घेऊन यायची ना. मी नाही 2 याला घेऊन यायची. मला 1ला, मला 2ला. सकाळी काही पाऊस नव्हता ना. हो ना तेच ना. अचानकच पाऊस येतो. इथून रस्ते पण बंद झाले. एक माहिती का पुढे झाड पडलं आमच्या मामाकडचा. मी जाणार आमच्या घरी ना आता आलंय मँगो आंबा आले. आंबा कच्चा आंबा आमच्या मामाला नाही. आमच्या मामाकडे झाडच आहे. अजून गुरु आला की आंबे पण नाही झाले नाही झाले. तर गाईस जिया आणि क्रिशाला घेऊन आम्ही निघालो आता. बाबूकडे गेले मामाकडे गेले बाबू. सो गाईज आता चाललोय जिजूंची गाडी घेऊन PPF करायला. कारण की आमची कालच गाईज बोलणी झालेली की 1 मिनिट. सो गाईज कालच आमची बोलणी झालेली आपल्या PPF त्या वाल्याची PPF वाल्याची. सो गाडीची PPF वगैरे करायचं आहे. सो आता जिजू गेले साईटवर. मला बोलत होते उद्या तुम्ही घेऊन जा गाडी. सो आता त्यांची गाडी घेऊन चाललो गाईज. गाईज एवढी बेकार सवय झाली ना गाईज स्कॉर्पिओची की मला याची ना असं वाटतं की बारीकच म्हणजे आता ऑफकोर्स गाडी बारीकच वाटेल पण सिरियसली असं वाटतं की काय झालं ते. असं वाटतं रिक्षा झालं तर रिक्षा एवढा खाली वाटतं गाईज. आता एवढी सवय झाली ना गाईज ते स्कॉर्पिओची बेकार. सो गाईज गाडी इथे लावलेली आहे आपल्या इथे. आता चाललोय स्कॉर्पिओमध्ये. तर गाइस आता चाललोय जिमला. चलो गाइस जाते हैं अभी जिम को. तर गाईस आता निघतोय आम्ही मूवीला जायला गाईस. मी जिमशी आलो चेंज वगैरे केलं फटाफट. कारण की तिथे कसं नेवाली साईडला ट्रॅफिक होईल. आम्ही चाललो एक्सपिरियला डोंबिवलीला. सो नेवाली साईडला ट्रॅफिक होईल म्हणून बोललो पटकन फटाफट निघू. ते ट्रॅफिक तर होईल आता पावसाचा वेळ आहे तर तिथे काय ट्रॅफिक असते. पण बघू आता कसं काय. ट्रॅफिक नसली तर चांगली गोष्ट आहे पण बघू आता. सो चलो गाईस निकलते अभि. मी आणि दिदी येते. दिदी आणि कौशल येतात तयारी करतात. मी जरा गाडी फिरवून घेतो म्हणजे टेन्शन. चलो गाइस निकलते. बाबांना नाही बोलते आपण न्यायच्या टायमा अजून कमी येते ते बघू. गाईसला पोहोचलो आम्ही. तर गाईस आम्ही तिकीट वगैरे काढलेलं आहे मूवीचा. टोटल धमाल पिक्चर बघा चाललो गाईस. आणि आता ते नाश्ता करायला होतं सगळं. सो आता नाश्ता वगैरे करून जाऊ मूवीला. मुझे से अलग क्यों स्वीट है हे पॉपकॉर्न सालों से साथ में है सबको. गाई डायरेक्ट लाईट गेले इकडं डायरेक्ट थिएटर मध्ये. ए लावली लाईट आली. लाईट गेलं मध्येच. तर काय आता आम्ही निघालोय इथून मूवी बघून. लय बकवास मूवी होता गाईस. लय बकवास मूवी होता. चुकू मग जाऊ नका धमाल फोर बघायला. तर गाईस जस्ट घरी आलो मूवीशी. चेंज वगैरे केला. दिदी पण होती मगाशी बसलेली. सो जिजू आणि दिदी पण गेले घरी. जेवूनच गेले ते घरी. सो गाईस आणि गाईस सकाळी तुम्हाला मी बोललेलो की आम्ही चाललो आहे पंढरपूरला. पप्पा म्हणजे मी पप्पांसोबत चाललो आहे पंढरपूरला. सो विषय असा झाला आहे की पप्पा मला सकाळी बोलत होते मी दुपारी जेवता की तू पण चाल म्हणजे असं तसं. बघू आता बोलू कसा काय विषय चालायचं आहे पप्पाबद्दल की बघ तुझ्याकडून जेवढं होतं तेवढं कर म्हणजे देव करून घेईल.
पण तुझ्याकडून जेवढं होतं तेवढं तू पण कर, म्हणजे चालायचं आहे की नाही मग तुझ्या हातात आहे बाबा, बघ कसं काय. सो बोललो बघूया आता, चला पप्पा बोलले म्हणजे माझा देवत बोलला. सो बघू आता कसं काय, मी ट्राय तर करीन गाईस, पण बघू कसं काय विषय. शेवटी जे होणार आहे ते होणारच आहे गाईस, म्हणजे जे लिहिले ते होणारच आहे. सो देवाच्या हातात आहे गाईस, मी 100% येईल. बघूया, उद्या चाललो गाईस, सॅटर्डे उद्या जाऊन मग आम्ही येणार कधी 8 दिवसात, म्हणजे 27 तारखेला घरी येऊ गाईस आम्ही उद्या जाऊन. सो गाईस सगळं एकदम आजचा दिवस एकदम भारी केला गाईस. सो गाईस आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला असेल नका बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.